एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते. एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता, तर एक हा खूप वाईट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावणे, पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करीत होता. व तो वाईट माणूस आपल्या माणसाने लावलेले दिवे विझून टाकायचा व तो दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला अडवायचा. हाच नित्यक्रम चालू असत. चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे विझवायचा. असा नित्यक्रम चालू असतो. चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेले दिवे कोणीतरी विझवत आहे. मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विझून टाकत असेल. दिव्याचा अर्थ असा नाही, यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. एके दिवशी तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विझवण्यासाठी येतो. मग मंदिरात दिवे लावलेले नसतात. चांगला माणूस नित्यनियमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो, कारण तो नित्यनियमाने त्याचे काम करत होता. तात्पर्य: नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते.